पुढे बातमी आहे कांद्याची। कांद्याचे भाव सतत वाढतायत आणि यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला। नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा दिल्लीला पाठवायचा निर्णय जाहीर केला आणि त्यानंतर अखेर आज कांदा एक्सप्रेस लासलगाव इथून 450 टन कांदा घेऊन दिल्लीकडे रवाना झाली। पण यावेळी प्रहार संघटनेचे नेते गणेश निंबाळकर यांनी रेल्वे अडवली होती। आता त्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे। रेल्वे पुढे निघाली आहे। या विशेष ट्रेनमध्ये भरणारा कांदा जो होता तो अत्यंत खराब आणि सडलेला होता असा गंभीर आरोप प्रहार संघटनेने केलाय। कांदा नाही हा आमच्या खात्याच्या नावाखाली सरकार कांदा आहे। नाही आम्ही दिले एक लक्षात घ्या, हा कांदा शेतकऱ्यांचा नाही आहे, त्याच्यामध्ये सडका कांदा आहे आणि हा सडका कांदा दिल्लीला पोहोचल्यावर कारण हा कांदा मार्केटमध्ये 30 रुपयाने विकणार ही लोक आणि दर 5 वर्षापासून हे चाललेले 5 वर्षापासून मी ओरडून शेतकऱ्यांना सांगतोय, अरे तुमच्या अकाउंट नका देऊ या हरामखोर दलालांसाठी आपल्या लाल कांद्याचं हे भविष्य धोक्यात घालतील रे। ही कांदा एक्सप्रेस अडवण्यामागचं आमचं उद्दिष्ट एवढं आहे, दिल्लीला चांगला कांदा घेऊन जा। ह्याच्यात सडलेला कांदा आहे, चांगला कांदा शेतकऱ्याच्या घरी पडलेला आहे, हा जो आहे तो सडलेला आहे। मग चांगला कांदा घेऊन जाण्यासाठी कोणती ट्रेन आहे? आम्हाला या ट्रेनमध्ये चांगला कांदा आहे का? कुठल्या सेंटरवरून यांनी तो कांदा आणलेला आहे? कोणत्या शेतकऱ्याने त्या सेंटरला कांदा दिलाय? एवढी माहिती द्यायला यांचा पारदर्शक कारभार घाबरतो का? गेली 5 वर्ष हा कारभार घाबरतोय। शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहिती दिली जात नाही। एफर्ट होगा कि इसको हम अगले 24 आवर्स में दिल्ली तक पहुंचा दें। तो मोस्ट प्रॉब्ली कल दोपहर को 12 से 2 बजे के बीच में दिल्ली पहुंच जाएगी। और कितने फार्मर्स का इसमें स्टॉक है दैट मैं आपको ऑफ हैंड नहीं बता पाऊंगा। आप अगर डिटेल लेना चाहिए तो आई कैन गिव यू लेटर। एज ऑफ नाउ तो हमने इसको क्वालिटी वगैरह ऐसे ही करके भेज रहे हैं यहाँ पे, तो क्वालिटी का मुझे नहीं लग रहा कि कोई ज्यादा इसमें प्रॉब्लम है, बिकॉज हमने प्रॉपर ऐसे ही करके निकाला है इसको गोडाउन से, तो इट विल बी गुड ओनली।